आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग। लोकसभेच्या निकालानंतर राजधानी दिल्लीत आज 2 मोठ्या बैठका। 2 बाबू ठरवणार देशाचा पंतप्रधान। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू किंगमेकरच्या भूमिकेत। जेडीयूकडे 12 खासदार तर चंद्रबाबू नायडूंकडे 16 खासदार। नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचे एनडीएवर दबाव तंत्र। मोदींकडे दोन्ही बाबू लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करणार। सूत्रांची माहिती। आम्ही एनडीए सोबतच एनडीएच्या बैठकीसाठी हजर राहणार। चंद्रबाबू नायडूंची प्रतिक्रिया। चंद्रबाबू नायडू एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानात दिल्लीला रवाना। नितीश कुमार एनडीए तर तेजस्वी यादव इंडिया आघाडीच्या बैठकीत जाणार। 291 जागांवर भाजपला जनतेचा कौल। मोदी सरकारची शपथविधी 9 जूनला होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मित्रपक्षांशी चर्चा। काल रात्री अमित शहा यांनी साधला संवाद। फोनवरून एनडीएमधील सर्व मित्रपक्षांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। उत्तर प्रदेशमधील जनतेनं कमाल करून दाखवली। संविधानावरील धोका ओळखून इंडिया आघाडीला साथ दिली। राहुल गांधींकडून जनतेचं कौतुक। तर पुढील भूमिका बैठकीनंतर ठरणार। राहुल गांधींची माहिती। सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेसवर दबाव। शरद पवार नितीश कुमार आणि चंद्रबाबूंच्या संपर्कात तर काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी चंद्रबाबूच्या संपर्कात। सूत्रांची माहिती। चंद्रबाबू नायडू आणि सपाचे अखिलेश यादव यांची दिल्लीत भेट होणार। नायडूंशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर। सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार। बैठकीत सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधानाचा चेहरा ठरवू। उद्धव ठाकरेंची माहिती। चंद्रबाबू नितीश कुमार मोदींसोबत जातील असं मला वाटत नाही। भाजपला सरकार बनवण्याचा अधिकार पण आमच्याकडेही आकडा आहे। राऊतांचं वक्तव्य। केंद्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा फॉर्म्युला तयार तर इंडिया आघाडीतच राहणार हे विशाल पाटलांनीच जाहीर केलं। काँग्रेस नेते नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य। अजित पवार दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला जाणार नाहीत। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहणार तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे बैठकीला हजेरी लावणार। थोड्याच वेळात मुंबईत भाजपच्या बैठकीला सुरुवात। भाजप अध्यक्ष आशिष शेलार भाजप कार्यालयात दाखल। राज्यांमध्ये फडणवीसांशिवाय पान हलत नाही असं म्हणत होते पण लोकांनी फडणवीसांचं झाड उपटून फेकलं। संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल। मोदींची गॅरंटी लोकांनी संपवली। भाजपला बहुमत मिळालेलं नाही। मोदींचं नाक कापलं गेलंय। राऊतांची मोदींवर टीका। अमोल कीर्तीकरांचा विजय चोरला। चोरी पाकिटमारी करून वायकरांना विजयी केलं। संजय राऊतांचा कीर्तीकरांच्या पराभवानंतर आरोप। बाद केलेल्या पोस्टल मतांच्या आधारावर वायकरांना विजयी केल्याचीही टीका। रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला। ज्यांनी दगाफटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल। विजयानंतर नारायण राणेंचं मोठं वक्तव्य। निकालाचं आत्मचिंतन करू। विधानसभेला सामोरे जाऊ। यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं समीकरण वेगळं होतं। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। खासदार सुनील तटकरेंनी विजयानंतर अजित पवार आणि पार्थ पवारांची भेट घेतली। अजित पवार आणि पार्थ पवारांकडून तटकरेंना शुभेच्छा। धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर आईचा आशीर्वाद घेताना भाऊक। 3,30,000 मतांनी विजयी झाल्यानंतर निंबाळकरांचे अश्रू अनावर। पुण्यात भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा भव्य सत्कार। विजयानंतर मोहोळ यांची कसबा गणपती मंदिरात आरती। ढोलताशाच्या गजरात समर्थकांकडून विजयोत्सव साजरा। पालघर जिल्ह्यातील विकासाला सर्वाधिक महत्त्व देणार। विजयानंतर भाजपच्या हेमंत सावरा यांची प्रतिक्रिया। 1,84,000 मतांनी हेमंत सावरांचा विजय। धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव विजयी झाल्यानंतर सटाण्यात कांद्याच्या माळा घालून कार्यकर्त्यांचा जल्लोष। कांदा रथ तयार करून जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा। शेतकऱ्यांनी मला म्हणावी तशी साथ दिली नाही। माझं काय चुकलं? प्रामाणिक असणं हा गुन्हा आहे का? हातकणंगलेतील पराभवानंतर राजू शेट्टींची फेसबुक पोस्ट। नंदुरबारमध्ये काँग्रेसनं आपला गड पुन्हा राखला। गोवाल पाडवी निवडून आल्यानंतर भेटीगाठी घेण्यास सुरुवात। लोकसभेत जिल्ह्यातील विविध विषय मांडण्यासाठी काँग्रेसकडून तयारी सुरू। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार। लोकसभा विजयानंतर भास्कर भगरेंची पहिली प्रतिक्रिया।
नाशिकच्या शेरस गावात लढाऊ विमानाचा अपघात, नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरेंची घटनास्थळी पाहणी. अपघातात द्राक्ष आणि टोमॅटो बागांचं नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं भगरेंचं आश्वासन. देशाच्या जनतेनं अहंकारी मोदी अमित शहांना निरोप दिला. मोदींचा 400 पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. सामनातून नरेंद्र मोदींवर टीका. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पारडं जड. 30 जागांसह जनतेची महाविकास आघाडीला पसंती, तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं. मुंबईचा गड महाविकास आघाडीने राखला. मुंबईत 6 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचं वर्चस्व, तर 2 जागा महायुतीकडे. भाजपचा गड असलेल्या विदर्भात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी. विदर्भात एकूण 10 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचा विजय. नागपूर, बुलढाणा आणि अकोल्याची जागा राखण्यात महायुतीला यश. मराठवाड्यात भाजपचा सुपडा साफ. मराठवाड्यातील 7 जागा महाविकास आघाडीच्या परड्यात, तर राज्यातील भाजपच्या 3 केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव. भारती पवार आणि कपिल पाटलांसह रावसाहेब दानवेंचीही खासदारकी हुकली. राज्यात 20 विद्यमान खासदारांचा पराभव. 20 पैकी सर्वाधिक भाजपचे 13 खासदारांचा दारुण पराभव. शिंदेचे 4, ठाकरेंचे 2, तर एमआयएमचा 1 खासदार पराभूत. राज्याच्या 16 पैकी 9 आमदारांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, तर 7 आमदारांची लॉटरी. नितेश लंके, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड विजयी. महायुतीच्या 3 दिग्गज महिला उमेदवारांचा पराभव. नवनीत राणा, सुनेत्रा पवार आणि पंकजा मुंडेंना धक्का. विदर्भात 10 जागांपैकी भाजपला फक्त 2च जागा. नागपुरातून नितीन गडकरी, अकोल्यातून अनुप धोत्रे विजयी. बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का. 7000 मतांनी पराभव. बजरंग सोनवणेंनी अटीतटीच्या लढतीत मारली बाजी.